नमस्कार, मी स्वाती धुमाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या SD किचनमध्ये. आज आपण बघणार आहोत हेल्दी डोसा. हा डोसा बनवायला खूप सोपा आहे. त्याचबरोबर हाय इन प्रोटीन असणारा हा डोसा आहे. मुलांसाठी बेस्ट ऑप्शन आहे. चला तर मग सुरू करूया आपली रेसिपी. तर डोसा बनवायला आपल्याला लागणार आहेत हिरवे मूग. इथं मी अर्धा कप हिरवे मूग घेतले. त्याचबरोबर आपल्याला अर्धा कप हरभऱ्याची डाळ लागणार आहे. हे प्रमाण तुम्ही वाटीनं घेतलं तरी चालेल. आणि 1 कप तांदूळ घ्यायचे. तांदूळ तुम्ही कोणताही वापरला तरी चालेल. 2 टेबलस्पून आपल्याला मुगाची डाळ लागणार आहे. तुमच्याकडे टेबलस्पून वगैरे नसेल तर तुम्ही इथं पोहे खायचे चमच्याने प्रमाण घेतलं तरी चालेल. आणि 2 टेबलस्पून आपल्याला इथं उडदाची डाळ लागणार आहे. हे सगळं स्वच्छ निवडून 5 ते 6 वेळा धुवून घ्यायचं. आणि नंतर पाणी काढून त्याच्यामध्ये पाणी ओतून हे भिजत ठेवायचं. सगळं साधारण 5 तास भरपूर आहे त्याला भिजण्यासाठी. त्याच्यानंतर त्याचं पाणी काढून घ्यायचं भिजल्यानंतर. आणि त्याच्यामध्ये 3 मिरच्या हिरव्या घ्यायच्या आणि अर्धा इंच आल्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं. पण हे थोडंसं अजून पातळ व्हायला पाहिजे मिश्रण. आपल्याला डोसे बनवायचे त्याचे. थोडंसं अजून पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी ह्याच्यामध्ये. त्याचबरोबर आपल्याला मीठ पण टाकून घ्यायचं चवीनुसार. थोडंसं पाणी अजून लागेल याला. थोडंसं पाणी घालते मी. व्यवस्थित मिश्रण हलवून घ्यायचं. थोडंसं अजून पाणी लागेल. अशा पद्धतीनं हे मिश्रण करून घ्यायचं. आता ह्याचे आपण डोसे करूया. निर्लेपचा तवा घ्यायचा. त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आधी. आणि टिश्यू पेपरनं ते तेल पूर्ण पुसून काढायचं. सगळं तेल ठेवायचं नाही अजिबात तव्याला. सर्व टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं. आणि गॅस फुल करायचा. आणि डोसे करायला सुरू करायचं. अशा पद्धतीनं पीठ टाकून एकाच डिरेक्शनमध्ये चमचा फिरवायचा. उचलायचं नाही अजिबात चमचा. हळूहळू पीठ पसरवायचं. आणि नंतर मग गॅसची फ्लेम लो करायची. व्यवस्थित त्याला पचवून द्यायचं. थोडंसं वरून असा सुटल्यासारखं झाला की मग बटर टाकून घ्यायचं. या ठिकाणी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल, पण बटरने टेस्ट खूप छान लागते. आणि हळूहळू त्याच्या कडा सोडवत तो पलटी करायचा. अशा पद्धतीने आपला डोसा तयार झालेला आहे. हा डोसा मुलांसाठी खूप छान पौष्टिक आहे.
कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि डोशाची ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचे डोसे कसे झालेत ते मला कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।